अंबाजोगाई शहरात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान म्हणून तात्या अभय आदर्श प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 4 वर्षापासून ज्येष्ठ विधिज्ञ दिवंगत ॲडव्होकेट अण्णासाहेब लोमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कारांचं वितरण शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी स्वर्गीय विलासराव देशमुख नगर परिषद सभागृह अंबाजोगाई या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे होते, तर उद्घाटक म्हणून अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, बीड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती प्रभाकर नाना वाघमोडे, ज्येष्ठ साहित्यिक दगडूदादा लोमटे, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक रामराव आडेसर यांच्यासह व्यासपीठावर तात्या अभय आदर्श प्रतिष्ठानचे सचिव ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी दिवंगत ॲडव्होकेट अण्णासाहेब लोमटे यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर सदरील कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दलची माहिती प्रतिष्ठानचे सचिव ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे यांनी प्रास्ताविकाद्वारे दिली। यावेळी ॲडव्होकेट धायगुडे म्हणाले की गुरूंनी दिलेले धडे गिरवत गिरवत इथपर्यंत प्रवास झाला आहे। जीवनाचा मार्ग ज्यांनी सुखकर केला त्यांच्या प्रतीची ही कृतज्ञता असल्याचं सांगत सामाजिक चांगुलपणा असणाऱ्या मान्यवरांना तात्या अभय आदर्श प्रतिष्ठानच्या वतीनं पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात असल्याचं सांगितलं। म्हणजे प्रत्येकाचं हे वेगळं आणि प्रत्येकानं हत्ती निघून गेल्यानंतर प्रत्येकाने त्या हत्तीची व्याख्या वेगळी केली। तसे माझे गुरु जे आहेत ते गुरूंना मी पूर्णपणे ओळखलं होतं, ते त्यांनी मला पूर्णपणे ओळखलं होतं। आता बऱ्याच जणांना माझ्या गुरुविषयी बरीचशी माहिती नसेल किंवा असेल, परंतु हे गुरु माझे जे आहेत ते सगळ्यांना समजणे किंवा समजून घेणे याच्यासाठी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। त्यांचे विचार, त्यांचे जे काही म्हणजे संस्कार होते ते काय होते, त्यांचे विचार काय होते हे कंटिन्यू ते तेजवत राहो यासाठी हा कार्यक्रम मी घेतोय। त्यांच्या जे आठवणी आहेत ते कायमच आपल्या स्मरणात राहत। जे ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम होतं किंवा ज्या क्षेत्राचा ते सन्मान करत होते त्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी मी करण्याचं ठरवलं, आमच्या संस्थेने करण्याचं ठरवलं। आणि हे जी म्हणजे त्यांच्या नावाने जे पुरस्कार देणे आहे तर खरा सन्मान किंवा खरी भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ते मी हे समजतो। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं, ज्यामध्ये विधी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक विनायकराव कुलकर्णी यांना विधी सेवा गौरव पुरस्कार, आरोग्य सेवेतील विशेष कार्याबद्दल डॉक्टर देवराव बाबूराव चामनर यांना आरोग्य सेवा गौरव पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमती रेखा सुभाष बडे चोले यांना शिक्षण सेवा गौरव पुरस्कार, पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशांत माणिकराव बर्दापूरकर यांना पत्रकारिता गौरव पुरस्कार, तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शेख मुख्तार चाचू यांना समाज सेवा गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। योगेश्वरी नूतन विद्यालयाचे शिक्षक, साहित्यिक, कवी भागवत रामकृष्ण मसनेसर व कुमारी रुद्राणी नवनाथ चौरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात आला। या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी दिवंगत ॲडव्होकेट अण्णासाहेब लोमटे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक, स्नेहीजन, आप्तेष्ट आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थिती लावली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोविंद सोन्नर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन रवी किरण सोन्नर यांनी केलं। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। काकांचं वकिली व सामाजिक क्षेत्रामध्ये असं उत्तुंग कार्य होतं। खरंच त्यांच्या कार्याची एक थोडीशी जरी आपण प्रेरणा घेतली तर आपणही आपल्या जीवनाची वाटचाल नक्कीच त्यांच्या प्रेरणादायीतून करू शकतो व यांचा आदर्श घेऊन नक्कीच आम्ही ही पुढील वाटचाल त्यांच्या प्रेरणा घेऊनच करू असं मी इच्छिते। गुरु शिष्याचं काय नातं असं जर पाहिलं तर धायगुडे साहेबांचं उदाहरण आहे। गुरु जिवंतपणे असताना तर कोणीही आत्मीयता दाखवेल, परंतु हयात नसताना त्यांची स्मृती जागवणे हे काम सोपं नाहीये। कारण त्यांच्या हयात नसताना सुद्धा आज त्यांच्याबद्दल एवढी आत्मीयता व्यक्त करताना, एवढा
साहेब यांचं जीवनचरित्र जगणं, त्यांची वकिली व्यवसाय जगणं, हे सगळं आम्ही खूप वर्षानं पाहत आलेलो आहोत. उत्स्फूर्तपणे जगण्याचा ते प्रयत्न करतात आणि दुसऱ्यांनाही प्रेरणा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून, छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून का होईना ते करत राहतात. आणि त्यापैकीच हा एक उपक्रम आहे की ज्या माध्यमातून समाजातील चांगलं काम करणाऱ्या माणसांना पुरस्कार देण्याचा त्यांचा हा वार्षिक कार्यक्रम असतो. तर त्याबद्दल मी धन्यवाद देतो. कारण कैलासवासी अण्णासाहेब लोखंडे हे माझे गेल्या 38 वर्षापासूनचे मित्र होते. आम्ही मिळून काम केलेलं आहे. एकाही दिवस आमचा म्हणजे गेला नाही असा नाही. आणि अनेक ठिकाणी त्यांनी आम्ही म्हणजे पक्षकारासाठी आमचे मतभेद राहायचे, परंतु वैचारिक मतभेद ते तिथल्या तिथंच विसरून आम्ही परत एकत्र यायचो. या प्रसंगी मला जो पुरस्कार दिला आहे तात्याबाई प्रतिष्ठाननं, त्याचे मी शब्दात वर्णन करणं कठीण होणार आहे. आपल्याच माणसाने आपल्या माणसाकडून आपल्या आपुलकीनं आपल्या पाठीवर थाप द्यावी. निश्चितच त्यावेळेस कोणालाही 10 हत्तीचं बळ आल्याशिवाय राहत नाही. आणि ते 10 हत्तीचं बळ आज मला या प्रतिष्ठानच्या वतीनं प्राप्त झालंय हे मी इथं निखळपणे पवित्र मनानं तुमच्यासमोर ठेवतो की मंत्रिमंडळात वाढ, पगारात कपात, बातमी आली गावात, चर्चा सुरू झाली तावात. त्यात एक जण म्हणाला ही बातमी खरी का, दुसरा म्हणाला तुमची तब्येत बरी का. आता सागर आणि वर्षा मागच्या वेळेस डेप्टी सीएम असलेले आता सीएम आहे. मग ती सागराला वर्षा कशी मिळते ते आपण ऐकूयात आणि थांबूयात. की सत्ताही असते मोह मायेचा आगर, सत्ताही असते मोह मायेचा आगर, मग सागराची होते वर्षा, कधी वर्षाचा सागर. मग कधी होते सागराची वर्षा, कधी वर्षाचा सागर. वळणाचं पाणी शेवटी वळणच वळतं, वळणाचं पाणी शेवटी वळणच वळते. वर्षा कुठेही होऊ दे शेवटी सागरालाच मिळते, शेवटी सागरालाच मिळते. पत्रकारितेचा धर्म आहे, पत्रकारितेचं कर्तव्य आहे की जे घडलेलं आहे, जे झालेलं आहे ते मांडणं आवश्यक आहे आणि ते समाजासमोर आणणं गरजेचं असतं. त्यामुळे ते काही वेळेस नाविलाजानं ते लिहावं लागतं, कारण ते कर्तव्य असतं. तर असं कर्तव्य फक्त बजावण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि या कर्तव्याचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहात. त्याबद्दल मी या प्रतिष्ठानचे प्रथम ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. ते वाटतंय तसं आपल्या लेकराचं हे काम बघून निश्चितपणानं आज तात्यांचा मूड भरून आलेला असेल आणि भाग्य असेल आपल्याला. त्यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की लोकांबरोबर कसं वागायचं, पक्षकाराबरोबर कसं वागायचं, मॅजिस्ट्रेट बरोबर कसं वागायचं, कोर्टात कसं वागायचं, हे कैलासवासी अण्णासाहेबांनी आमच्या वकील साहेबांना, दागोडे साहेबांना शिकविलं. मला वाटतं असाच एखादा गुरु जर दिल्लीमध्ये तिवारी साहेबाला सापडला असता तर किती बेस्ट झाला. आणि नशीबवान आहे तुम्ही. आज इथं असं आहे की ओपन टू क्लोज. दिल्लीला मोदी, इथं मोदी, इथं नरेंद्र, इथं राजेंद्र, हे सगळा योगायोग मिळून आलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण सर्वांनी, आपण अशा एका कालखंडामध्ये आहोत की बापाने माझ्यासाठी काय केलं अशी विचारणाऱ्या पिढीच्या कालखंडामध्ये आमचा छोटा मित्र ॲडव्होकेट राजेंद्र धायगुडे हा आपल्या आईवडिलाच्या नावाने, आईवडिलाचं नाव न घेता आई तात्या आबाई असं नाव, ही जी आपुलकी तात्या ह्या नावामधली ती प्रतिष्ठानमध्ये त्यांनी जे प्रेम ठेवलेलं आहे, जे आत्मा त्याच्यामध्ये त्यांनी ठेवला आहे आपल्या पिढीसाठी, त्या पिढीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं मागे कार्यक्रम केला, आजही केला. आणि अनेक लोक असे गावामध्ये आहेत की आपल्याच कुटुंबाच्या नावाने प्रतिष्ठान करायचं आणि आपल्याच कुटुंबाच्या नावाने पुरस्कार द्यायचे. दुसरं अभिनंदन मी राजेंद्र प्रसाद यासाठी करतो की ज्या गुरुने आपल्याला दीक्षा दिली, ज्या गुरुने आपल्याला घडवलं, त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत मोठा असा एक मोठा प्रकल्प म्हणा किंवा त्यांना जी आत्मीयता वाटते ती आत्मीयता त्यांनी प्रतिष्ठान तर स्थापन केलं, परंतु ज्या गुरुने आपल्याला घडवलंय त्याची गुरुदक्षिणा काय द्यावी
तर मी जे सांगितलं की त्याला आईवडिलाच्या नावाने पुरस्कार देता आला असता, आणखी कोणाच्या नावाने देता आला असता, परंतु स्वर्गीय अण्णासाहेब लोमटे यांच्या नावाने त्यांनी 5 क्षेत्रामधल्या लोकांना निवडलं आणि त्या 5 क्षेत्रातल्या लोकांना गेल्या 4 वर्षापासून तो पुरस्कार देतो. मी अण्णासाहेबजी लोमटे साहेबांना जवळून पाहिले की अंबेजोगाई शहरामध्ये कुठल्याही सामाजिक प्रश्नावर अग्रेसर राहून त्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अंबेजोगाई शहरामध्ये काम केलं. विधिज्ञ म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे जे जे काही ज्युनियर आले, मग ते कुठल्या जातीचे आहेत, धर्माचे आहेत हे न पाहता त्यांना चांगलं ज्ञान देण्याचं काम कैलासवासी अण्णासाहेबजी लोमटे साहेबांनी केलं. आणि हे फक्त अंबेजोगाई शहरामध्येच घडू शकतं, कारण वाघोबोंडे साहेबांनी बोलत असताना सांगितलं की परळीकरांना या कार्यक्रमाला आपण बोलवलं. परळीकरांचं अंबेजोगाईकरांचं आध्यात्मिक एक वेगळं नातं आहे, त्यामुळं आमच्या अंबेजोगाईकरांच्या मनामध्ये अशा कुठल्याच भावना नाहीत. त्यामुळं तुम्हाला बोलवण्याचा जो उद्देश आहे ते सरळ पद्धतीनं बोलवलं असावं असं माझं मत आहे. मी माझ्या आयुष्यात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत परळीला कधीच विसरू शकत नाही. परळीचे माझ्यावर अत्यंत उपकार आहेत आणि परळीमुळंच मी जो आहे, तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका, पण ज्या गुरुप्रमाणे आमचे वकील साहेब गुरुच्या मनभावनी प्रेम ठेवून काम करतात, त्या गुरुमुळं मी राजकारणी झालो, मी समाजसेवक झालो आणि मी व्यावसायिक झालो. त्या माझ्या गुरुचं नाव आहे धोंडीराम नरहरी कांडे. त्याच्यामुळे ती नातं माझं परळीत आहे आणि मी परळीचं नातं कधी विसरणार नाही. आता सामाजिक समीकरणात काही वेगवेगळे नीती लावले जातात आणि तेवढंच नाही, त्यांच्या घराण्यातील त्यांचे 3 मुलं 2 मुली आणि पुढचे नातेवाईक सुद्धा माझ्यासोबतच आहे. राजकीय एखाद्या वेळेस मतदान नाही करायची वेळ आली तरी पण माझ्यासोबत आहे, राजकारणावर बोलणार नाही. अंबाजोगाईकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे बुटेनाथ तलाव. या बुटेनाथ तलावासाठी वकील साहेबांनी समाजसेवेतून असताना सुद्धा माझ्याकडे एक किस्सा आणला आणि पवार साहेबांकडे गेले. मी पवार साहेबांना बोललं म्हणजे याच्यासाठी सुद्धा तळमळ. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्टीत लढणारा हा लढाऊ कार्यकर्ता, लढाऊ आपला माणूस, की पवार साहेबांना जाऊन त्यांनी ते CM ला पाठवलं, त्यांनी सांगितलं की खासदारांनी पण मला सांगितलं. म्हणजे अशा एवढ्या गोष्टीत कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लढणारा हा कार्यकर्ता आहे. आणि ते कृतज्ञता सन्मान म्हणून धायगुडे साहेबांचा सत्कार, ॲडव्होकेट धायगुडे साहेबांचा शिक्षणातून व्यक्ती ज्ञान घेतो, पण प्रॅक्टिकली ज्ञान घ्यायचं असेल तर कुणाच्या तरी हाताखाली काम करावं लागतं आणि तो घडवतो. मला वाटतं ते घडवून घेण्याची ताकद असली तर घडविणारा घडवीत असतो. मला वाटतं धायगुडे वकील साहेबांनी घडवून घेण्याची भूमिका घेतली. मला वाटतं अण्णासाहेबांनी त्यांना घडवलं. अण्णासाहेबांनी खूप वकिलांना घडवलं. मला वाटतं क्रिमिनल केसच्या माध्यमातून खूप लोकांना न्याय देण्याचं काम केलं. एखादी भूमिका घेतली तर ती भूमिका कणखरपणानं पक्षकाराच्या बाजूने घेणं, मला वाटतं हाच त्यांचा भाव मला वाटतं धायगुडे वकील साहेब सुद्धा पुढे चालवत आहे.